मोठी अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे आणि सुनेत्रा पवार या आता दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींच्या प्रमुख असतील। त्याचबरोबर पक्षाचे नेतृत्व सुद्धा त्यांच्याकडेच जाण्याचे संकेत मिळतात आणि हा तो क्षण आहे की शरद पवार म्हणजे पवार कुटुंब एकसंध राहणार की नाही या संदर्भातला फैसला होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहणार का हा प्रश्न महत्त्वाचा मानला जातोय, कारण शरद पवारांच्या एका कृतीतून अनेक संदेश दिले जाणार आहेत। त्यामुळे शरद पवार जर या शपथविधीला उपस्थित राहिले तर पवार कुटुंब एकसंध राहण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल। मात्र जर पवार या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत तर मात्र पवार कुटुंबात फूट पडणार का ही चर्चा अधिक वेगाने सुरू होईल। एक महत्त्वाचा क्षण काही वेळातच येणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत जयंत पाटील आहेत, शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते। जयंत पाटील सर, आपण या सगळ्या घडामोडी बघतायत, कुठेतरी घाई होते असा एक टीकेचा सूर सौम्यसा का होईना पण तो सूर आहे। तुम्हालाही असं वाटतंय का की फक्त 4 दिवसात या घडामोडी व्हायला नको होत्या? बेल वाजली पण 40 वर्ष पूर्ण झाले ना। जयंत पाटील सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय। आता एक टीकेचा सूर असा उमटतोय की ज्या राजकीय घडामोडी घडतायत, आपणही त्या राजकीय घडामोडी पाहताय, आपण त्या घडामोडींचे साक्षीदार आहात। अनेक घडामोडींमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा सहभागी होतात, पण कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवारांची नेते म्हणून निवड करणं किंवा पक्ष नेतृत्व त्यांच्या हाती सोपवणं, जरा ब्रेक होतोय पण येतोय, पक्ष नेतृत्व त्यांच्या हाती सोपवणं यात थोडीशी घाई झाली असा एक सूर उमटतोय राजकीय वर्तुळातून। तुमचं सुद्धा तेच मत आहे का? नाही, मला प्रश्न पुन्हा विचारा, मला पूर्ण प्रश्न ऐकू आला नाही। मी पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो। आज सकाळपासून किंवा किंबहुना 2 दिवसांपासून ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, या घडामोडी पाहता एक असा टीकेचा सूर उमटतोय की थोडीशी घाई होते या सगळ्या प्रकरणात। हे अजून पुढे 5-7 दिवसांनी करता आलं असतं। अजून अजित पवारांच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या असतानाच या सगळ्या घडामोडी घडतायत। तुमचंही हेच मत आहे का? थोडीशी घाई झाली असं वाटतंय का? मी याच्यावर काही भाष्य करणार नाही। तो त्यांच्या पक्षाने घेतलेला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन हा सगळ्यांना म्हणजे सुनेत्रा वहिनींना विश्वासात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे त्यावर भाष्य करणं मी योग्य समजत नाही। पण जयंतजी, अजित पवार आणि तुमच्यामध्ये नेमकी विलिनीकरणाबाबत चर्चा काय झाली होती? कारण आज शरद पवारांनी थेट जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं की ती चर्चा दोघांमध्ये झाली होती। आता त्यावर तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता सगळ्या महाराष्ट्राला, तमाम महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय। नेमकी काय चर्चा झाली होती आणि कधीपर्यंत या चर्चा विलिनीकरणाच्या पूर्णत्वास जाणार होत्या? मागच्या मार्च महिन्यापासून आमच्या चर्चा चालू होत्या। जवळपास 10 वेळा आमच्या भेटी झाल्या आणि 10 बैठका झाल्या, त्या सगळ्या माझ्या घरीच झाल्या। आणि त्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत, तिथल्या कार्यकर्त्यांच्या बद्दल, तिथल्या विधानसभेच्या सदस्यांच्या बद्दल आणि राजकीय परिस्थितीबाबत चर्चा आम्ही तपशीलवार केलेली। आणि त्यांचा आग्रह होता की आपण लवकर एकत्रित येऊ, साहेबांच्या उपस्थितीत, साहेबांच्या डोळ्यासमोर आपण सगळे पुन्हा एकत्रित येऊ आणि गुण्यागोविंदाने पुन्हा आपण महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवू। ही त्यांची फार तीव्र भूमिका आणि आग्रही भूमिका होती। त्यांची भूमिका जयंत पाटीलजी समजली। मात्र तुम्हाला काय वाटतं आता की आत्ता ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी पाहता विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते का, की ती आता थंड बस्त्यात गेली असं म्हणायचं? नाही, अजितदादांची ती शेवटी अंतिम इच्छा होती, कारण त्यानंतर त्यांचा अपघात झाला आणि ते एवढे खुश होते हा निर्णय झाल्यामुळं की मागचे 10-12 दिवस ते फार अत्यंत खुश होते। आणि अनेक वेळा त्यांचा आणि माझा फोनवरूनही बऱ्याच वेळेला संवाद या जिल्हा परिषदेच्या राजकीय वेगळ्या जिल्ह्यातल्या प्रश्नांच्या बाबतीत होत होता। त्यामुळे प्रचंड खुश होते आणि मला असं वाटतं की सुनेत्रा वहिनींच्याकडे याचं त्या पक्षाने नेतृत्व दिलेलं आहे, म्हटलं सुनेत्रा वहिनी पुढाकार घेतील आणि अजितदादांची इच्छा पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे।
एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपल्यासोबत अभय देशपांडे सुद्धा आहेत, राजकीय विश्लेषक. ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. मात्र माझा एक प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आता ज्या पद्धतीनं 2 दिवसात राजकीय घडामोडी घडत आहेत, विलिनीकरणाच्या अनुषंगानं तुमच्याकडून वारंवार काही भाष्य केली जात आहेत, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून, तुमच्या स्वतःकडून सुद्धा. यावर काही प्रतिसाद अजित पवार गटाकडून मिळालाय का, त्यांच्या नेत्यांकडून मिळालाय का? नाही, प्रतिसाद अजून मिळालेला नाही. पण ज्यावेळी 2-3 महिन्यापूर्वी देखील सुनेत्रा वहिनींची आणि माझी एक त्यांच्या घरी चर्चा झालेली होती. त्याचबरोबर परवा ज्यावेळी अंत्यसंस्कार झाले त्यानंतर त्यांना भेटूनच मी ईश्वरपूर, इस्लामपूरकडे निघालो. त्यामुळे त्यावेळी थोडीशी चर्चा माझी त्यांची झालेली होती. आणि त्या चर्चेमध्ये जयंत पाटीलजी, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवतोय, त्या चर्चेमध्ये सुनेत्रा पवारांचा सूर काय होता? विलिनीकरणाच्या अनुषंगानं त्या सकारात्मक होत्या की त्यांची भूमिका नकारात्मक वाटत होती? नाही, मला तर वाटतं की त्या चांगल्या सकारात्मक होत्या. आणि त्यांना ह्या चर्चेचा काही अंश माहीत होता, अशाच त्यांचं देखील वक्तव्य होतं. त्यामुळं शेवटी अजितदादांची इच्छा पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करतील असा आम्हा सगळ्यांना वाटतंय. परंतु शेवटी तो पक्ष वेगळा आहे. त्या पक्षाचं नेतृत्व त्यांना आता पुन्हा पक्षाने दिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी त्या बाबतीत निर्णय करायचा. मी वारंवार हे सांगण्याचं काम नाही केलेलं. मी ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी रात्री मी प्रतिक्रिया दिलेली. त्यानंतर आज मला प्रसार माध्यमांनी येऊन मला विचारलं, ईश्वरपूरला माझ्या घरी येऊन विचारलं, म्हणूनच मी प्रतिक्रिया दिलेली आहे की यापूर्वी अशा चर्चा झालेल्या होत्या आणि जे झालेलं आहे ते फॅक्ट आहे. नाही जयंतराव, 2022ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट जी पडली ती मुळात भाजपाबरोबर जायचं की आपल्या विचारधारेवर ठाम राहायचं, हाच त्याच्यातला मुख्य मुद्दा होता. आता जर वेगळे पक्ष 2 झालेले, एक सत्तेबरोबर आहे, विरोधी पक्षात आहे, यांचं विलिनीकरण जे 12 तारखेला होणार होतं म्हणताय तुम्ही, ते कुठल्या कॉमन ग्राउंडवर होणार होतं? म्हणजे ते सत्तेतून बाहेर पडणार होते का तुमचा गट सत्तेत जाणार होता? काय कुठलं कॉमन ग्राउंडवर हे विलिनीकरण करण्याचं ठरलं होतं? नाही, आता असं आहे की ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली तेच राहिलेले नाही. त्यांच्या अस्थि विसर्जन काल रक्षा विसर्जन झालं त्यांचं आणि त्यामुळं काही ठराविक दिवस पूर्ण झाल्यावर याविषयी मी जास्त म्हणजे राजकीय विधानं करणं हे त्यानंतर मी जरूर योग्य वेळ येईल त्यावेळी करेन. त्यावर आत्ता भाष्य करणं हे मला दिसायला बरं दिसत नाही, योग्य वाटत नाही. सुतकात असताना राजकीय भाष्य त्यांच्या कृतीबद्दल, त्यांच्या आणि माझ्या चर्चेबद्दल मी फक्त आपल्याला अशा बैठका झालेल्या हेच माहिती देतोय. बाकी तपशील हा बराच माझ्याकडे आहे, तो हे दिवस पूर्ण झाल्यावर योग्य वेळी आपण त्यावर बोलू. पण विलिनीकरणाचा मुद्दा म्हणजे विलिनीकरणाची शक्यता अजूनही खुली आहे ती? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व पुढच्या काळामध्ये विलिनीकरणासंदर्भात काय भूमिका घेतलं आणि पुन्हा हा राहिलेला अर्धवट राहिलेला विषय पुढे जाऊ शकतो असं मला वाटतंय. त्यांच्या त्या पक्षाच्या विधिमंडळ नेत्या झालेल्या आहेत, त्यामुळं त्यांनी भूमिका घेतली तर मला वाटतं की त्या संयमी आहेत आणि योग्य निर्णय त्या घेतील अशी आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे. सगळ्याच महाराष्ट्रातल्या त्यांच्या पक्षातल्या अनेक आमदार आणि अनेक सदस्य, अनेक पक्षाचे सदस्य माझ्याशी गेले 2-3 दिवस बोलतायत. तर त्यांना सगळ्यांना ती आशा आहे असं मला दिसतंय. जयंत पाटील सर, मला एक मुद्दा असा विचारायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, कुठे ना कुठेतरी शरद पवार गटाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर तसं वाटत असेल तर कोणते असे नेते आहेत की जे हा प्रयत्न करतायत असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं याला उत्तर देणं जरा प्रीमॅच्युअर आहे. योग्य वेळी त्याच्यावर आपण भाष्य करणं उचित ठरेल. आता आज त्यावर भाष्य करणं योग्य नाही.
परिस्थिती पुढे जशी जाईल त्यावेळी त्यावर आपण बोलू. आज बोलणं दिस इज नॉट द राईट टाइम. ठीक आहे, मी तुमच्या मताचा आदर करतो, पण मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की काही बैठका झाल्या होत्या अजित पवारांसोबत, ते स्वतः खुश होते या सगळ्या डेव्हलपमेंट बाबत. ज्या अर्थी 8 फेब्रुवारीच्या दरम्यान ही घोषणा होणं अपेक्षित होतं, त्या अर्थी अंतिम निर्णयापर्यंत दोन्हीकडच्या बाजू आलेल्या होत्या असं स्पष्टपणे दिसतंय. काय कमिटमेंट करण्यात आल्या होत्या? शरद पवार पक्ष सत्तेत सहभागी होणार, किती मंत्रिपदं मिळणार किंवा काय, या संदर्भात काही तपशील आपण देऊ शकाल का? माझ्याकडे बराच तपशील आहे पण मी परत सांगतो आपल्याला की हे असे तपशील सांगणं राजकीय दृष्ट्या आज योग्य नाही. कारण त्यांचे सुटकात असताना आपला नेता आपल्यातून गेलेला असताना कुणाला काय आणि कुणाला कसं हे सांगणं हे मला वाटतं ते जास्त अति होईल. राजकारण थांबत नाहीये ना, राजकारण तर पुढे जात आहे. योग्य वेळी यावर मी नक्की भाष्य करेन. नाही, पण तुमची प्रकृती धीर गंभीर नेता, अतिशय संयमी नेतृत्व अशी तुमची राजकीय तुमचा बाज आहे. तुमच्या पूर्ण भूमिकेचा मी आदर करतो. तुमचं असं म्हणणं आहे की अजून दुखवट्यातनं सावरलेलं नसताना या सगळ्या गोष्टी बोलणं तुम्हाला प्रशस्त वाटत नाही, पण कार्यकर्त्यांकडे एक मेसेज जाणं गरजेचं आहे. दोन्हीकडचे कार्यकर्ते संभ्रमात आहे, म्हणून तुम्हाला आग्रह केला जातोय. काय नेमकी चर्चेमध्ये तपशील झालाय तुम्हाला जर सांगायचं नसेल तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की शेवटपर्यंत ही जर चर्चा गेली असेल तर अजित पवारांनी त्यांच्या पक्षातल्या कुणालाच याबद्दल सांगितलं नसेल? नाही, त्यांनी मला ही कल्पनाही दिलेली की मी माझ्या पक्षाच्या, त्यांनी काही नावही सांगितली, प्रमुखांशी बोललो आणि बऱ्याच आमदारांशी, बहुतेक सगळ्या आमदारांशी मी बोललो आणि कुणाचाच विरोध नाही. आणि ते असं सांगायचे, जयंतराव काळजी करू नका, मी एखादा निर्णय घेतला तर 40 पैकी 38-39 आमदार मी म्हणेन तसंच वागतील, तुम्ही त्याची चिंताच करू नका आणि मी सगळ्यांशी बोलून झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही तो विषय डोक्यातून काढा, असं ते इतक्या ठामपणाने आज नाही 4 महिन्यापासून सांगायचे. आणि आता आपल्याला माहिती आहे की आम्ही पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि महापालिकेत अलायन्स कशामुळे केला? आमचे बरेच कार्यकर्ते घड्याळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे महापालिकेत आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण त्यांनी त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाला मान्यता देऊन घड्याळावर अनेक कार्यकर्ते उभे केले. त्याचा अर्थ असा होता की पूर्ण 200% हे होणार आहे, हे कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही ही पावलं टाकली. त्यामुळं शंकाच नव्हती त्यात. असा अपघात होईल हे विषय कुणाच्या डोक्यातही येऊ शकत नाही. नियतीच्या कसं डोक्यात आलं हे मला कळायला मार्ग नाही की अशा ऐनवेळी असा ऍक्सिडेंट झाला ही दुर्दैव आहे. पण याच्याबद्दल फार आमचं सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ठरलेल्या होत्या आणि त्याशिवाय सगळीकडे कॉम्प्रोमाइज कसं झालं त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना माहितीये, त्यांच्या आमदारांना माहितीये. बऱ्याच ठिकाणी आघाडी जरी झाली, आता बऱ्याच जिल्हा अध्यक्षांना त्यांनी फोन करून सांगितलं की तिथं आघाडी करा, शक्य असेल तिथं आघाडी केली. त्यामुळं हे ओपन सिक्रेट होतं की आपल्याला पुढे जायचंय या मार्गाने. अगदी तुम्ही जो तपशील देताय तो आणि आता ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडी थोड्याशा विपरीत जरी घडत असल्या तरी सुद्धा आता काही वेळापूर्वी म्हणजे सकाळच्या सुमारास एक व्हिडिओ समोर आला. 17 जानेवारीच्या बैठकी दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः दिसताय आणि हा व्हिडिओ बघा. तुम्हाला जर ब्रेक होतोय जयंत पाटील सर, हा व्हिडिओ आता स्क्रीनवर जो NDTV मराठीचा दिसतोय त्या व्हिडिओ संदर्भातला मला तुमच्याकडनं तपशील हवा आहे की शरद पवार स्वतः दिसत आहेत, तुम्ही आहात आणि शरद पवार गटाचे तमाम बडे नेते दिसत आहेत, पण तिथं फक्त अजित पवार एकटे दिसत आहेत. मला या व्हिडिओच्या अनुषंगाने विचारायचं, या संपूर्ण चर्चा फक्त अजित पवार एकटे होते की त्यांच्यासोबत काही नेते त्यांच्या पक्षाचे असायचे? नाही, आता ह्या चर्चा मार्च महिन्यापासून चालू आहे. याच्याविषयी अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर डिसेंबर महिन्यात एकदा अजित पवारांनी आणि कुठं भेटायला या म्हणून त्यांनी सूचना केली. रात्री 11 वाजता आम्ही नागपूरमध्ये भेटलो.
हे 2024चं मी सांगतोय तुम्हाला. आणि त्यानंतर मार्च महिन्यापासून ह्या प्रक्रियेला गती देण्याचं काम आम्ही केलं. आता व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ हा सगळ्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 16 तारखेला माझ्या घरी मुंबईला बैठक झाली. या व्हिडिओ जे दिसत आहेत ते माझ्या घरी होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारामतीत पवार साहेब आहेत. पवार साहेबांच्याकडून मला वाटतं निरोप येत होता की दुपारी भेटणं सोयीचं होईल. पण मला ते शक्य नव्हतं, कारण माझ्याकडे माझ्या वडिलांची पुण्यतिथी 17 जानेवारीला असते. सकाळी मला तिथं जाऊन पूजा करावी लागते. हा आज नाही, 40 वर्षापासूनची आमची परंपरा आहे. त्यामुळे मी थोडासा नकार देत होतो. आपण तर दादा म्हटले काही नाही, तुमच्या मुलाला तिथं पूजा करायला सांगा, तुम्ही सकाळी तिथं बारामतीत पोचा, आपण 8 ते 9 साहेबांच्यावर चर्चा करू. गव्हर्नर येणार आहेत 9:30 नंतर, त्यामुळे ते येणार नाही येणार अजून नक्की नाहीये, पण गव्हर्नर येतील किंवा पाहुणे येतील त्यावेळी 9:30ला आम्ही करू आणि त्यापर्यंत आपण चर्चा करू शकतो. मग 8 वाजता मी पहाटे 4 वाजता निघून आम्ही बारामतीला पोहोचलो. तेही स्वतः तिकडून दुसऱ्या वाहनाने आले. 8 वाजता 8 ते 9:30 पावणे 10 पर्यंत आमच्या सविस्तर चर्चा झाल्या. त्यावेळी ते म्हणत होते की जिल्हा परिषदेची निवडणूक 7ला झाली, निकाल लागले, 8 किंवा 9ला आपण 2 पक्षांचं मर्जर करू. तर मी म्हटलं 8 आणि 9ला मला जरा एक लग्न दिलेलं आहे, मला जायचंय, त्यामुळे 8ला जमणं शक्य नाही. मग ते म्हटले सांगा जयंतराव कधी. मी त्यांना म्हटलं की 10 किंवा 12ला करू. मग ते म्हटले ठीक आहे, 10 ने 12 करून टाकू म्हटलं. जयंतराव म्हणतात ना 12, तर 12ला करू म्हणून. 12ला हे दोन्ही पक्ष बोलवायचे आणि एकत्रित जाहीर करायचं. आणि त्यांनी असं मला सांगितलं की मी एकदा जाहीर केलं की माझ्या पक्षात एकही माणूस त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. हा माझा आत्मविश्वास आहे, मी सगळ्यांशी बोललेलो आहे, तुम्ही त्याची काही चिंता करू नका. आणि त्याचा पवार साहेबांच्या समोर त्यांनी देखील सांगितलं आणि ते प्रचंड खुश होते त्या दिवशी. आणि तीच मिटिंग झाली. आम्ही तिथून उठून त्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या तिथे गेलो. उद्घाटन करून आत गेलो आणि मी गाडीत बसून निघून आलो, कारण मला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे मला इस्लामपूरला म्हणजे ईश्वरपूरला यायचं होतं. अजितदादांसोबतच्या ज्या सहकारी आहेत त्यातल्या कोणाचा विलिनीकरणाला विरोध होता का? का त्यांच्या निधनानंतर तो विरोध दर्शवला जातोय आणि त्याच्यामुळेच ही सगळी घाईने हे सगळे निर्णय घेतलेत असं वाटतंय तुम्हाला? ते अजितदादांनी मला 2-3 जणांची नावं सांगितलेली. त्यांच्या बाबतीत थोडीशी काही थोडेसे रिझर्वेशन काही 1-2-3 जणांचं आहे. कारण विलिनीकरण झाल्यानंतर एक दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांची सगळे कसे वागणार याविषयी त्यांना स्पष्टीकरण पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांनी पुढाकार घेऊन आमच्या पक्षातल्या एका व्यक्तीची, नेत्यांची आणि त्यांच्यातल्या नेत्यांची एक मिटिंग देखील घडवलेली होती. आणि त्या चर्चा या अंतिम स्टेजला आणायचं काम अजितदादांनी परस्पर देखील केलेलं होतं. आणि त्यामुळं ज्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे असं वाटत होतं त्यांची काळजी त्यांनी घेतलेली. आणि त्याविषयी काय करायचं याच्याविषयी देखील, त्यावर उपाययोजना काय आहेत याच्याविषयी देखील दादांनी आणि मी चर्चा केलेली होती. त्यामुळं कोणतीही शंका नव्हती आणि कोणी विरोध करण्याचा प्रश्न नाही, हीच भूमिका दादांची होती. हीच मंडळी आता निधनानंतर दादांच्या सक्रिय झाली आहे? मला माहित नाही. मी त्या पक्षाच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल आज भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. मी त्यावर काही बोलू इच्छित नाही. पण जयंतराव, तुम्हाला असं वाटतं का की आधी विलिनीकरण व्हायला हवं होतं आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी घडायला हव्या होत्या का? दुसरीकडे विलिनीकरण झालं असतं तर मग मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावरती शरद पवार पक्षाकडनं कुणाचा तरी दावा झाला असता आणि म्हणूनच आधी ह्या सगळ्या घडामोडी घडल्यात आणि आता मग नंतर विलिनीकरणाच्या चर्चा पुढे नेल्या जातील? नाही, विलिनीकरण करताना अजितदादा हेच केंद्रस्थानी होते. अजितदादाच आमचे नेते होणार होते, त्यात कोणतीही शंका नाही किंवा आमच्या कोणाच्याही मनात सेकंड थॉट नव्हता त्या बाबतीत. त्यामुळं आता दादा नाही आहेत, त्यावेळी सुनेत्रा वहिनींना त्यांनी निवडलं, याबद्दल आमच्या कोणाचा विरोध होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही ना.
पण तुमचं वैयक्तिक मत काय जयंत पाटील जी आत्ता ज्या घडामोडी घडतायत त्या योग्य आहेत की अगोदर विलिनीकरण होणं गरजेचं होतं आणि विलिनीकरणानंतर जर या घडामोडी घडल्या असत्या अर्थात सुनेत्रा पवार यांचं नाव जर विलिनीकरणानंतर जरी चर्चेत आलं असतं तरी कदाचित ते मंजूर झालं असतं, असं असताना कुठे ना कुठेतरी घाई केली जाते असं वाटतं का? मी प्रश्नाकडे येतो पण आत्ताची दृश्य बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पक्षाचा प्रस्ताव जो मंजूर झालेला एकमतानं तो सुपूर्द करताना हे नेते दिसत आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते हे आपल्या पक्षाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती देत आहेत आणि तो प्रस्ताव सादर करताना दिसत आहेत. जयंत पाटीलजी, मला प्रश्न हाच आहे की विलिनीकरण अगोदर झालं असतं आणि उद्या सुनेत्रा पवारांचं नाव जर समोर आलं असतं नेतृत्वासाठी किंवा विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी तरी त्याला काही विरोध झाला असता अशातली परिस्थिती नाही. अशा वेळेला आत्ता या सगळ्या घडामोडी करून मन दुखावण्यापेक्षा विलिनीकरण होऊन या गोष्टी करता आल्या असता की नाही? मी याच्यावर आज कोणतंही भाष्य करणं हे थोडस इनकन्व्हिनियंट आहे. मला माझी पोझिशन तुम्ही लक्षात घ्या. बरं मी तसं भाष्य करणं योग्य नाही. बरं तुम्ही संकोच करतायत पण तुम्ही ती नावं घेऊ इच्छित नाही. तुमचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी मला सांगितलं होतं की 2 ते 3 नावं आहेत ज्यांच्याशी मी बोललोय, मी ती नावं घेतो, तुम्हाला संकोच वाटतोय म्हणून. प्रफुल्ल पटेल असतील ते कदाचित. ऐका माझा प्रश्न ऐकून घ्या. ऐका, तुम्ही उत्तर देण्यास प्रफुल्ल पटेल ते असू शकतील, सुनील तटकरे असू शकतील आणि छगन भुजबळ असू शकतील. माझा प्रश्न त्यानंतर आता तुम्हाला आहे की असं बोललं जातंय विलिनीकरणानंतर जयंत पाटलांचा क्लेम सर्वात जास्त असेल, कदाचित ते वित्तमंत्री पद त्यांना मिळू शकतं आणि जयंत पाटील उपमुख्यमंत्री पदासाठीचे सुद्धा प्रबळ दावेदार ठरू शकतात, म्हणून जाणीवपूर्वक जयंत पाटलांना बाजूला ठेवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं आहे की जर आणि तर काय झालं तर काय याच्याविषयी आता बोलून त्याविषयी भाष्य करणं हे मला खरंच योग्य वाटत नाही. पण मी कधीतरी व्यवस्थितपणानं आपल्याशी संवाद साधेन, आपल्या दर्शकांशी संवाद साधेन. मी आता सध्या प्रचारात आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका माझ्या जिल्ह्यात चालू आहे, त्यामुळं मी NDTVला पुन्हा उपलब्ध होईल आणि मी पुन्हा येईन. जयंतराव, फक्त एकच प्रश्न की मागच्या काही दिवसांपासून सातत्याने एक चर्चा होती की महापालिका निवडणुकांनंतर केंद्रामध्ये सुप्रियाताई आणि राज्यामध्ये तुम्ही सत्तेत सहभागी होताय, त्याच्यात कितपत तथ्य होतं? असं आहे की ज्यांच्याशी आम्ही चर्चा केल्या तीच व्यक्ती आता नसल्यामुळं आणि त्या व्यक्तीचे सुटकाचे दिवस संपून जाईपर्यंत अशा गोष्टीवर भाष्य करणं, काही गोष्टी वादग्रस्तही होऊ शकतात, त्यामुळे अशा गोष्टींवर भाष्य करणं या मानसिकतेत आम्ही कोणी नाहीये. आज दादा गेलेले आहेत, त्यांचा सुटकाचा जो कालावधी आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण सुतक पाळतो, त्यावेळी राजकीय भाष्य करणं कदाचित उचित ठरणार नाही. एक 5 दिवस वगैरे ते किती दिवस पाळतायत, काही वेळा 5 दिवस असतं, काही वेळा 7 दिवस असतं, काही वेळा 13 दिवस असतं, त्यामुळं तो कालावधी पूर्ण होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमची मनस्थिती मी समजू शकतो जयंत पाटील सर, पण मला याच्यावर एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवार या सगळ्या घडामोडींमुळे व्यथित झालेले आहेत, ते नाराज आहेत थोडेसे असं कळतंय. तुमच्याशी त्यांचं काही बोलणं झालंय का? शरद पवार खरंच व्यथित आहेत का या आज 2 दिवसातल्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून? नाही, मी शरद पवार साहेबांना परवा भेटलो होतो, त्यावेळी अशा कोणत्याही घडामोडी नव्हत्या. त्यानंतर माझा त्यांचा संवाद झालेला नाही, त्यामुळं मला त्यावर भाष्य करता येणार नाही, कारण मला माहित नाही की इकडं काय चर्चा झाली, कुणाशी झाली, कोण भेटलं का नाही भेटलं, याविषयी मला फारशी माहिती नाही. अगदी जयंतराव, एक प्रश्न आहे की तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की अजितदादाच आमचे नेते होणार होते विलिनीकरणानंतर, देखील प्रमुख नेते तेच असणार होते. आता उद्या विलिनीकरण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं सर्वमान्य नेतृत्व ऍक्सेप्ट होणार आहे सगळ्यांसाठी. विलिनीकरण झाल्यानंतर सुनेत्रा पवार तुमच्या नेत्या असतील? असं आहे की सुनेत्रा वहिनींना आम्ही त्या दिवशी सर्वांनी भेटून सांगितलेलं होतं की त्यांना कुठली अडचण आली, कुठलं संकट आलं, कुठलाही प्रश्न असेल तर आम्ही त्यांना साथ देऊ. कारण ही परिस्थिती आता कोण एकमेकाशी स्पर्धा करण्याची नाही तर पक्ष बांधणीची आहे आणि पक्ष बळकट करण्यासाठी
आपल्याला तुम्हाला जे सहकार्य लागेल ते आम्ही करू. ते ऑलरेडी मी, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. जयंत पाटीलजी, तुम्ही प्रचारात व्यग्र आहात, तुमचा वेळ मी जास्त घेत नाही, पण एक शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकवतो आणि त्यावर तुमची एक रिॲक्शन घेऊन आपण ही मुलाखत संपवूया. पण शरद पवारांची प्रतिक्रिया पहिली ऐकू, काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतली. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. सीईवर मिटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. काही चर्चा नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. यातलं त्यांचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जयंत पाटीलजी, ते असं म्हणाले, प्रश्न असा विचारला गेला की दादांची अशी इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत. त्यावर ते असं म्हणाले की दादांची जी इच्छा होती ती पूर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे. अर्थात शरद पवारांना वाटतंय की दोन्ही पक्ष एकत्र यावे. समोरनं प्रतिसाद येत नसेल, पुढचं पाऊल तुमचं काय असेल आणि पवारांच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे? नाही, पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं ते आम्ही 17 तारखेला जी सकाळी मिटिंग झाली त्यामध्ये त्यांचा कन्सेंट घ्यायलाच आम्ही गेलेलो पवार साहेबांच्या समोर, अजित पवार आणि मी, आणि त्यांचं कन्सेंट झाला. यापूर्वीही खासगीत मी 2-3दा त्यांचा कन्सेंट घेतलेला होता आणि यापूर्वीही आणखीन काही भेटी झालेल्या, मी त्याचा कधीतरी नंतर उल्लेख करेन. त्यामुळं पवार साहेबांनाही माहित होतं की अजितदादांची तीव्र आग्रह होता की हे एकीकरण करा. म्हणून आज पवार साहेब म्हणतायत की अजितदादांची जी इच्छा होती ती अंतिम इच्छा ठरली दुर्दैवाने त्यांचा अकस्मात निधन झाल्यामुळं. त्यामुळे ती अंतिम इच्छा त्यांची पूर्ण करावी ही आमची इच्छा आहे, हेच पवार साहेब सांगतायत. जयंत पाटीलजी, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात आणि आपल्या व्यग्र दिनक्रमातून आमच्यासाठी वेळ काढून अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. अर्थात तरीही काही प्रश्न शिल्लक राहत आहेत. या प्रश्नांची उत्तरं केव्हा मिळणार हे दोन्हीकडच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याची वाट बघतायत आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे येत्या 2-4 दिवसानंतर तुम्ही NDTV मराठीला पुन्हा वेळ द्याल आणि उरलेल्या प्रश्नांची उत्तरं द्याल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात त्याबद्दल. धन्यवाद.